लॉरेन्स बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंटवरून सुरेश धस यांना धमकी देण्यात आली। सतीश भोसलेनं हरणांची तस्करी केल्यानं धस यांना धमकी देण्यात आली। काळवीट प्रकरणी आम्ही शिक्षा करणार असा उल्लेख या धमकीमध्ये करण्यात आलाय। दरम्यान लॉरेन्स बिश्नोईचं फेसबुक अधिकृत अकाउंट आहे की नाही याची पुढारी न्यूज पुष्टी करत नाही, मात्र अशी एक धमकी देण्यात आलेली आहे। काही तासापूर्वी फेसबुक अकाउंट तयार केल्याची माहिती सुद्धा समोर येते। प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। आवेश, माहिती आहे काळवीट हा बिश्नोई समाजाची खूप चांगले देवाप्रमाणे काळवीटला मानतात। यापूर्वी सलमान खानने सुद्धा काळवीटची शिकार केली, त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई कशा प्रकारे त्या मागे लागला आपण बघू शकतो। पण हे अकाउंट आहे, हे अकाउंट 29 तासापूर्वी काढलेलं अकाउंट आहे लॉरेन्स बिश्नोई यांच्या नावाने, आणि त्यात त्यांनी असं म्हणलेलं आहे की काळवीटची जे शिकार केलेली आहे त्या प्रकारे सतीश भोसले आणि सूर्यदस यांना पोलिसांनी अटक करावी आणि आम्ही सुद्धा शिक्षा देऊ असं सुद्धा त्या पोस्ट मध्ये म्हटलेलं आहे। आणि हे पोस्ट जे लॉरेन्स बिश्नोई एकीकडे अहमदाबादच्या जेलमध्ये आहे, तर दुसरीकडे हे त्याच्या नावानं अकाउंट कोण काढला हा एक पुढे येणारा प्रश्न आहे। या अकाउंट मध्ये स्पष्ट असं सांगण्यात आले की सतीश भोसले यांनी हरणाची तस्करी केली आणि ते शिकार केली आहे, त्या प्रकारे त्याला बीड पोलिसांनी अटक करावी, नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना शिक्षा देऊ असं सुद्धा या पोस्ट मध्ये म्हटलेलं आहे। पण ही लॉरेन्स बिश्नोई यांची ऑफिशियल पोस्ट जो अकाउंट असू शकत नाही, कारण लॉरेन्स बिश्नोई सुद्धा गुजरातच्या पोलीस याच्या कोठडीत आहे, न्यायालयीन कोठडीत। विक्रांत, बरं, धन्यवाद आवेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।